नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. केसागर स्पर्धेच्या या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे 28व्या सुधारित आवृत्तीमधून. तर आतापर्यंत आपण जिओग्राफी, पर्यावरण, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि पॉलिटिक्सचा थोडाफार थेरीचा भाग कंप्लीट केलेला आहे. आपली ही लेक्चर सिरीज अशीच पुढे चालू राहणार आहे. आता आयोगाचे जे काही चेंजेस झालेले आहेत राज्यसेवा 2023 साठी, त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बघून घ्या. तिथं तुम्हाला ऑप्शनल साठी रेफरन्स बुक दिलेली आहेत. डेली संध्याकाळी 7 वाजता लेक्चर सिरीज असते आपली. जर कधी टेक्निकल प्रॉब्लेम आला किंवा पॉवर कटचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळून जातात, पण आपल्या लेक्चरला कधी गॅप राहत नाही. फ्री लेक्चर आहेत. जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी असतील अजून पण आपल्या चॅनलवरती नाही आहेत तर त्यांना आपल्या चॅनलवरती आणा. जसा तुम्हाला फायदा होतोय तसा इतरही विद्यार्थ्यांना फायदा होऊ द्या. तर 28वी सुधारित आवृत्ती तुम्हाला कुठं मिळेल? kesagar.com. केसागर ऑनलाईन ही वेबसाईट बंद आहे. kesagar.com वरती तुम्हाला मिळून जाईल. 20% डिस्काउंट तुम्हाला मिळतोय. पण जर तिथं तुम्ही कविता 05 हा जर माझा कोड वापरला तर आणखी 5% एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. जर काही अडचणी असतील पुस्तकं घेण्याबाबत तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर आता सध्या आपण स्टार्ट केलेलं आहे इंडियन पॉलिटी. त्याच्यासाठी मी तुम्हाला आधी रेफरन्स बुक सांगते. प्रत्येक सब्जेक्टसाठी मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगितलेले आहेत. तर लक्षात घ्या, आता इथून पुढं तुम्हाला प्रिलियम प्लस मेन्सचा विचार करावा लागणार आहे, कारण आता मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे, बरोबर. तुमचे ऑप्शनल राहणार आहेत. तर इथं तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा, भारतीय राज्यघटना आणि राजकारण हे एक पुस्तक मिळत आहे. हे पुस्तक आहे कोणाचं? केसागर पब्लिकेशनचं. ठीक आहे. बाचाल सरांचं एक पुस्तक मिळत आहे भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यापार. त्याच्यानंतर तुम्ही जे पुस्तक वापरता हे तर सगळ्यांनी वापरलंच पाहिजे, इंडियन पॉलिटी. मूळ लेखक आहेत एम लक्ष्मीकांत सर. हे एकच पुस्तक आपण वापरतो. याच्यासोबत आपण गव्हर्नन्स इन इंडिया हे पुस्तक सुद्धा वापरायला पाहिजे, मेन्स साठी नाही तर प्रिलियम साठी सुद्धा. तुम्ही जे म्हणता ना की आम्ही खूप अभ्यास करतो पण ना आयोग क्वेश्चन कुठून विचारतं तेच कळत नाही, तर इथं बघा, इथं तुम्हाला विविध हक्क, सार्वजनिक धोरण, प्रशासकीय व्यवस्था, सामाजिक न्याय, दुर्बल घटकांचं कल्याण, विविध राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास, सगळा भाग तुम्हाला लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये थोडाफार मिळतोच आहे. पण हे जे पुस्तक आहे गव्हर्नन्स इन इंडिया याच्यामध्ये थोडा ऍडव्हान्स मिळेल. चला, तर ही 2 ते 3 पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काही पुस्तकं आहेत, ती मी तुम्हाला ऑप्शनल साठी पण दाखवेल. याच्यापैकी तुम्ही ही 2 पुस्तकं मागून प्रिलियमचा अभ्यास चालू करा. ओके. तर आपण मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, घटनेचं तत्वज्ञान, घटनेची वैशिष्ट्ये हा सगळा भाग कंप्लीट केलेला आहे. आज आपण लेक्चर घेतोय वस्तुनिष्ठ प्रश्नावरती, थोडंसं चेंज म्हणून, आणि नंतर पुढे आपलं थेरीचे लेक्चर चालूच राहतील. ठीक आहे. चला बघा, तर टोटल तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे 300+ वस्तुनिष्ठ प्रश्न या ठोकळ्यामध्ये मिळत आहेत. ठोकळा क्विक रिव्हिजन साठी असतो, खूप उपयोगी पडतो, लक्षात घ्या. पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथे काय दिलाय बघा. असेच लेंदी क्वेश्चन असतात पण सोपे असतात. जर तुम्ही वारंवार रिव्हिजन आणि परफेक्शन केलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पहिला क्वेश्चन आहे,
खालील विधाने लक्षात घ्या. टोटल 4 विधाने तुम्हाला दिलेत. इथे दिले सन 1976. वर्ष बरोबर आहे का बघायचं. 42वी घटना दुरुस्ती दिली आहे. 42च्या जागी 44, 44च्या जागी 42, याच्या पलीकडे काहीच बदल करत नाही. तर सन 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने भाग 4A चा समावेश करण्यात आला. सेकंड सेंटेन्स आहे, या भागात 51A हे एकमेव कलम आहे असं म्हटलं. ओके. तिसरं सेंटेन्स आहे, या घटना दुरुस्तीद्वारे नागरिकांच्या 10 मूलभूत कर्तव्यांची संहिता राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. आणि चौथं सेंटेन्स आहे, 89व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 51A मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. म्हणजे तुम्हाला या क्वेश्चन वरून काय लक्षात येते की हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन 51A शी संबंधित आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. बरोबर, फंडामेंटल ड्युटीज. आता लक्षात घ्या, तुम्हाला विचारले काय, विद्यार्थी क्वेश्चन तर व्यवस्थित वाचतात पण नक्की चूक विचारले का बिनचूक विचारले, काय विचारले ते लक्षात ठेवत नाहीत, अतिघाई. बिनचूक म्हणजे जे बरोबर आहेत ते. बरोबर. तर बघा, पहिलं सेंटेन्स तुम्हाला दिलंय 1976 42वी घटना दुरुस्ती. बरोबर आहे का? बरोबर आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये जर तुम्हाला विचारलं की सुरुवातीपासूनच मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता का? नव्हता. पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या की सुरुवातीपासून आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. ओके. 42ला समावेश केला, पण किती कर्तव्यांचा समावेश केला? 10 कर्तव्यांचा समावेश केला. ओके. आणि पुढे जाऊन 2002 मध्ये कितवी घटना दुरुस्ती? 86वी घटना दुरुस्ती झाली. आणि या 86व्या घटना दुरुस्तीनं 11वं मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं. म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे? बरोबर आहे. 1976 42वी घटना दुरुस्ती भाग 4A चा समावेश करण्यात आला. ओके. याच्यामध्ये एकच कलम आहे. कोणतं कलम? कलम 51. इथं तुम्हाला सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेवरून आपण मूलभूत कर्तव्यांची यादी स्वीकारलेली आहे. बरोबर. म्हणजे आपल्या घटनेमध्ये ज्या प्रकारच्या फंडामेंटल ड्युटीज आहेत त्या प्रकारच्या फंडामेंटल ड्युटीज केवळ आपल्याला जपानच्या घटनेमध्ये दिसतात. केवळ जपानच्या घटनेमध्ये दिसतात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला स्वर्णसिंग समितीचा थोडासा संदर्भ येतो, तो पण मी सांगते. तर 76 मध्ये स्वर्णसिंग समितीची स्थापना केली होती बघा. जर तुम्हाला विचारलं की मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या घटनेमध्ये करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती, तर स्वर्णसिंग समितीने केली होती. ओके. तर 10 मूलभूत कर्तव्य हे मी तुम्हाला सांगितले. बरोबर आहे. 89वी घटना दुरुस्ती म्हणलं इथं, बरोबर येईल का सांगा बरं. मग मी तुम्हाला कितवी सांगितली घटना दुरुस्ती? मी तुम्हाला सांगितली 86वी घटना दुरुस्ती. इथं 89वी दिली आहे. हे सेंटेन्स येईल चुकीचं. हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. उत्तर आलं तुमचं 1, 2 आणि 3. इतके सोपे क्वेश्चन आहेत, काहीही याच्यामध्ये अवघड नाही. ओके. हा झाला आपला क्वेश्चन फंडामेंटल ड्युटीज वरचा. कुठली घटना दुरुस्ती, कुठल्या घटना दुरुस्तीनं कोणतं कर्तव्य समाविष्ट केले हे तुम्हाला माहीतच पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला हे जे 86व्या घटना दुरुस्तीचं कर्तव्य आहे ते कोणतं आहे? जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्यास वयाच्या 6व्या वर्षापासून
14व्या वर्षापर्यंत काय करतील? शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. हे कर्तव्य जे आहे ते 86व्या घटनादुरुस्तीनं ऍड करण्यात आलेलं होतं. बरोबर. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. तुम्ही स्वतः पण सगळे क्वेश्चन असेच सोडवा. मला जेवढं इथं पॉसिबल आहे तेवढे क्वेश्चन मी इथं घेतच आहे. दुसरा क्वेश्चन आपण घेऊया. आता दुसरा क्वेश्चन इझी आहे कारण थेरीमध्ये हा भाग सगळा मी घेतलेला आहे. काय दिले बघा तुम्हाला? तुम्हाला दिलेला आहे की भारतीय घटनेच्या 3ऱ्या आणि 4थ्या भागांसाठी राज्य संस्था या संज्ञेमध्ये 3रा आणि 4था भाग मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे. बरोबर. कलम 12 ते 35 आपण बघितलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर 36 पासूनचे आर्टिकल्स आपण बघितलेले आहेत. हा क्वेश्चन सेपरेट एक्झाम होता तेव्हा पण पडत होता, कंबाईनला पण पडलेला आहे. तर राज्यसंस्था या संज्ञेमध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश होतो? भारत सरकार आणि संसद, प्रत्येक राज्याचं सरकार आणि विधिमंडळ, स्थानिक शासन, भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था यांचा समावेश होतो. काय येईल उत्तर बघा? अतिशय सोपा क्वेश्चन आणि सतत विचारला जाणारा क्वेश्चन. बरोबर. तर इथं बघा, भारत सरकार आणि संसद यांचा समावेश होतो. बरोबर. प्रत्येक राज्याचं सरकार, विधिमंडळ होतं, स्थानिक शासन होतो. इथे काही जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही बरं का. म्हणजे हे सगळं आपल्याला माहितच आहे. आणि इतर शासकीय संस्थांचा पण होतो, म्हणजे चौथा ऑप्शन आपलं उत्तर आलं. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. जर समजला नसेल, काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी विचारू शकता. ठीक आहे. म्हणजे बघा, कलम 36 जे आहे ना मार्गदर्शक तत्वामधलं, तिथे तुम्हाला भाग 3 मधील कलम 12 मध्ये जी व्याख्या आहे, कलम 12 बघा, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ना तुमचा, हा क्वेश्चन कलम 12 वरती आहे असं तुम्ही म्हणू शकता. कलम 12. ओके. राज्य म्हणजे काय? चल पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं सेंटेन्स काय दिलंय बघा? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेप्रमाणे च लागलेला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करता येते. म्हणजे यांना पदावरून दूर करण्याची जी पद्धती आहे, SC चे न्यायाधीश आणि HC चे न्यायाधीश ही सेम आहे असं म्हटलं. उच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या एखादा न्यायाधीश आहे, त्यानं हायकोर्टामध्ये पूर्ण वेळ काम केले. पूर्ण वेळ काम केलेल्या न्यायाधीशाला निवृत्तीनंतर वकिली करणं किंवा कोणत्याही न्यायालयात किंवा अधिसत्तेसोबत भारतात कार्य करण्यास परवानगी नाही म्हटले आणि विचारले की कोणती विधाने बिनचूक आहेत. हाही क्वेश्चन चांगला आहे. क्वेश्चन चांगला आहे. तर बघा काय येईल उत्तर? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. महाभियोगाचा संबंध येतो का इथं? बघा, आता इथं आपल्याला ना, जेव्हा आपण उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय टॉपिक बघतो तेव्हा इथं आपल्याला
सगळं काही कळतं. उदाहरणार्थ नेमणूक, बरोबर. तर कलम 216 नुसार लक्ष द्या, कलम 216 नुसार प्रत्येक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपतींनी वेळोवेळी नियुक्त केलेले अन्य न्यायाधीशांचं मिळून बनलेलं असतं, बरोबर. उच्च न्यायालयातल्या प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात, सहीनिशी आणि स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे करतात. ओके. आणि राष्ट्रपती काय करतात? मुख्य न्यायाधीशांची नेमणूक भारताचे जे सरन्यायाधीश आहेत आणि संबंधित राज्याचे जे राज्यपाल आहेत, संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत, त्यांचा विचार करून केली जाते. ठीक आहे. क्लिअर. पदावधी पण तुम्हाला सांगितलेला आहे. आता जसं राज्यघटनेनं काही पदांचा पदावधी फिक्स केलाय, तसं राज्यघटनेनं हायकोर्टाच्या न्यायाधीशाचा पदावधी निश्चित केलेला नाही. वयाची 62 वर्ष म्हणजे घटनेनं केलेला नाहीये बरं का. हायकोर्टाचे न्यायाधीश 62 वयापर्यंत पद धारण करू शकतात. राष्ट्रपतींना संबोधून राजीनामा पण देऊ शकतात, बरोबर. आणि राष्ट्रपती संसदेच्या शिफारसीनुसार दूर करतात. आता न्यायाधीशांना दूर करणं याच्याबद्दल तुम्हाला पहिलं सेंटेन्स आहे, तर इथं तुम्हाला कलम 217 पण लक्षात घ्यावं लागतं. फक्त थेरी करून चालते का नाही, आर्टिकल माहित पाहिजे. कलम 217 मध्ये सांगितल्यानुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याची पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दूर करायच्या पद्धतीप्रमाणेच आहे. म्हणून तुमचं हे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. कारण का? हे सेंटेन्स म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कलम 217 दिलेला आहे, पण जर तुम्ही हे कलम वाचलंच नसेल तर तुम्हाला कळणारच नाही, बरोबर. मग सिद्ध झालेली जी अकार्यक्षमता आहे किंवा गैरवर्तणूक आहे, केवळ याच कारणावरून त्यांना पदावरून दूर करते. कोणतं कारण? अकार्यक्षमता आणि गैरवर्तणूक. लक्षात ठेवा बरं का, इथं लिहिते मी खाली, अकार्यक्षमता आणि गैरवर्तणूक या कारणात. ठीक आहे. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राष्ट्रपतीच्या आदेशाने पदावरून त्यांना दूर केलं जातं. पण असा आदेश संसदेने समावेदन दिल्यास काढू शकतात राष्ट्रपती. ओके, क्लिअर. पहिलं सेंटेन्स क्लिअर झालं. पुढचं सेंटेन्स काय आहे बघा. पुढचं सेंटेन्स आहे की उच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ काम केले, निवृत्तीनंतर वकिली पण करायची नाही आणि कोणत्याही न्यायालयात काम पण करायचं नाही. असं असतं का? असं आहे नाही, बरोबर. असं नसतं. ते करू शकतात का काम? करू शकतात ना, करू शकतात. ओके. तर हे उत्थे दुसरं सेंटेन्स आहे चुकीचं, त्याच्यामुळे उत्तर काय येणार? फक्त 1 येणार. तर हे झालं आपलं उत्तर. आता हे थोडंसं आपण इरेज करूया आणि मग आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना, तेव्हा तुम्ही सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय असं वेगळा वेगळा अभ्यास करू नका. सर्वोच्च न्यायालय वाचलं की सायमल्टेनियसली त्याला लगेच उच्च न्यायालय पण वाचून घ्या. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला कम्पेअर करून विचारले जातात. सेपरेट सेपरेट क्वेश्चन आयोग चुकून कधीतरी विचारतो आणि जे सेपरेट क्वेश्चन असतात ते इझिली टॅकल होतात पण. ठीक. चौथा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे? खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे? क्वेश्चन आहे तुमचा हा
संघ आणि त्याचे क्षेत्र या टॉपिक. संघ आणि त्याचे क्षेत्र. ठीक आहे. बघा, ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून निर्माण केले जाऊ शकते. ओके. ते आणखी 2 किंवा अधिक राज्य किंवा त्या राज्यातील काही भाग एकत्रित करून करता येईल. थर्ड आहे नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते. बरोबर. आणि राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही म्हटलंय. चौथं सेंटेन्स जर तुम्हाला आलं तर उत्तर तुम्हाला लगेच येऊन जातं, तुमचं उत्तर निघालंच म्हणून समजा. तर असं नसतं की पहिल्या सेंटेन्स पासून जायचं. संसदेला राज्यांच्या संमतीची गरज असते का? अजिबात नाही. म्हणजे हे सेंटेन्स आहे चुकीचं. जेव्हा एक सेंटेन्स चुकीचं असतं तेव्हा खालचे ऑप्शन बघायचे असतात. इथं पण 4 आहे, हे गेलं, तुम्हाला योग्य विचारलंय. इथं पण 4 आहे, हा पण ऑप्शन गेला. इथं पण 4 आहे, हा पण ऑप्शन गेला. ओके. संघ आणि त्याचे क्षेत्र. लक्षात घ्या, आपल्या भारतीय संघामध्ये जी राज्यांची निर्मिती होते ती कशी होते? एखादं राज्य आहे, XYZ राज्य आहे. या XYZ राज्यामधला समजा झेड नावाचा प्रदेश वेगळा केला आणि हे वेगळं राज्य बनवलं. बनवू शकतात का? बनवू शकतात. विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळं करून दुसरं राज्य बनवलं. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे? बरोबर आहे. 2 किंवा अधिक राज्य किंवा त्या राज्यातला काही भाग. ए नावाचं राज्य आहे, बी नावाचं राज्य आहे, यातला थोडा भाग घेतला, यातला थोडा भाग घेतला, सी नावाचं राज्य बनवलं. बनवू शकतात? बनवू शकतात. नव्या राज्याची निर्मिती करण्यासाठी घटना दुरुस्ती गरजेची आहे का? नाही. एका सामान्य कायद्याने करता. तर हे तिसरं पण बरोबर आहे. तर एवढा इझी क्वेश्चन होता. एका सेंटेन्स वरून तुमचं उत्तर येत होतं. क्वेश्चन तर सोपा आहे, पण हा जो टॉपिक आहे संघ आणि त्याचे क्षेत्र, हा टॉपिक तुम्हाला थोडा केअरफुली वाचावा लागतो. क्वेश्चन येतात याच्यावरती आणि डीप मध्ये येतात. आपण हा टॉपिक स्किप करतो. आपण नागरिकत्व टॉपिक स्किप करतो, बरोबर. पण हे 2 टॉपिक अजिबात स्किप करू नका. तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती आयोगाकडून विचारले जात आहेत. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. टोटल 4 क्वेश्चन झालेत. बघा, 5वा क्वेश्चन काय आहे? 5वा क्वेश्चन दिलेला आहे, भारतीय संसदेच्या अधिकारावर असलेल्या मर्यादेबाबत खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे भारताच्या संसदेचे जे अधिकार आहेत त्या संसदेच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत, तर त्याच्याबद्दल विधानं विचारात घ्या असं तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स बघा, बहुतेक विधेयके ही राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने संसदेत सादर करावी लागतात. बहुतेक विधेयके ही राष्ट्रपतीच्या, बहुतेक शब्दाला खूप इम्पॉर्टन्स आहे बरं का. सेकंड सेंटेन्स आहे, राज्यघटनेने निर्धारित केलेली मर्यादा त्याच्या आत राहूनच संसदेला कृती करावी लागते. कॉमन सेन्स आहे, साधा, सांगू शकतो आपण, बरोबर. त्याच्यानंतर बघा, संसदेने मंजूर केलेले कायदे जर राज्यघटनेतील तरतुदीशी विसंगत असतील तर सर्वोच्च न्यायालयाकडून घटनाबाह्य म्हणून घोषित होऊ शकतात की नाही. न्यायिक पुनरावलोकन वगैरे तुम्ही ऐकलं असेल, ज्युडिशियल रिव्ह्यू, बरोबर. राज्यघटनेद्वारा नागरिकांना जे काही मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत त्याच्यामुळे संसदेची जी आधी सत्ता आहे ती मर्यादित होते. आता तुम्हाला बरोबर विधानं विचारलेली आहेत. बघा, मी तुम्हाला हिंट दिली होती. बहुतेक विधेयके म्हटले, बहुतेक नाही, काही विधेयक अशी असतात जी राष्ट्रपतींच्या
पूर्वसंमतीने संसदेत सादर करावी लागतात. तर हे विधान तुमचं चुकीचं आहे. बाकी बघा, चौथ्या सेंटेन्स पासून जरी तुम्ही विचार केला की राज्यघटनेद्वारा नागरिकांना काही मूलभूत हक्क दिलेत, बरोबर, मर्यादित आहेत का हक्क? अमर्यादित आहेत. मर्यादित आहेत, बरोबर. पण ह्या मूलभूत हक्कांमुळे झालंय काय? संसदेची अधिसत्ता मर्यादित होते. कारण का? हे आहेत न्यायप्रविष्ट. हे आहेत न्यायप्रविष्ट. समजा याचं उल्लंघन झालं, नागरिक एचसी कडे जाऊ शकतं. एचसी काय करणार? रेट्स काढणार, बरोबर आहे. त्याच्यामुळं चौथं सेंटेन्स बरोबर आहे. हा ऑप्शन गेला. पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. चौथं बरोबर आहे. तिसरं बघा, संसद काय करते? कायदे बनवते, बरोबर. कायदे बनवण्याचं काम कोण करते? संसद करते. जर संसदेनं एखादा कायदा बनवला आणि तो कायदा समजा राज्यघटनेमधल्या मूलभूत हक्कांशीच विसंगत आहे, तर असा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द होऊ शकतो का? किंवा घटनाबाह्य घोषित होऊ शकतो का? होऊ शकतो. अधिकार आहे सुप्रीम कोर्टाला. तिसरं सेंटेन्स बरोबर आलं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं सेंटेन्स काय आहे की राज्यघटनेने संसदेला कायदे बनवण्याचा अधिकार आहे, पण आपण काय बघितलं? बेसिक स्ट्रक्चरला धक्का नाही लागला पाहिजे. राज्यघटनेनं आपल्या जी काही एक मर्यादा दिली, ती मर्यादा ओलांडू शकत नाही संसद. ओके, म्हणजे विधान 2, 3 आणि 4 बरोबर आहे. तर मी तुम्हाला क्वेश्चन वाचल्याच काय सांगितलं होतं की बहुतेक या शब्दावरती फोकस करा. क्लिअर आहे का? बघा, जर काही इथं अडचण येत असतील तर विचारा बिंदास कमेंट बॉक्समध्ये. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. 6 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? बघा, पहिलं सेंटेन्स आहे राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात. आता इथं अध्यक्ष पण दिलेत, उपाध्यक्ष पण दिलेत, त्याच्यामुळे थोडासा विचार करा. दुसरं सेंटेन्स आहे उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवितात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात. ऑप्शन आहेत फक्त 1 योग्य, फक्त 2 योग्य, 1 आणि 2 दोन्ही योग्य, 1 आणि 2 दोन्ही अयोग्य. 6 नंबरचा क्वेश्चन. चला, राज्यसभा अध्यक्ष आणि राज्यसभा उपाध्यक्ष यांच्यावरती आहे क्वेश्चन. काय येईल उत्तर? आपल्याला राज्यसभेची सदस्य रचना, निवडणूक, अध्यक्ष, उपसभापती हे सगळं बघावं लागतं, बरोबर. तर लक्षात घ्या, भारताची संसद कशी आहे? द्विगृही आहे, 2 सभागृह आहेत. राज्यसभा वरिष्ठ आहे, दुसरं दालन म्हणतो आपण, बरोबर. हे काय करतं? देशातले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतं. ओके, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या कामामध्ये जर सेंटर कडून हस्तक्षेप होत असेल तर त्यांचं हित जोपासणं
हे राज्यसभेचं काम असतं. कमाल सदस्य संख्या किती आहे? 250. क्वेश्चन येतात म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगते. बरोबर. 12 सदस्य राष्ट्रपती मार्फत नॉमिनेट केली जातात. तुम्हाला एक क्वेश्चन विचारते मी, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. भारतीय संविधानाची कोणती अनुसूची, भारतीय संविधानाची कोणती अनुसूची राज्यसभेतील जागा वाटपाशी संबंधित आहे? जागा वाटपाशी संबंधित आहे, याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. ठीक आहे. चला, आता इथं काय दिले आपल्याला? राज्यसभा निवडणूक. बरोबर. आता तुम्हाला दिले की अध्यक्ष सभागृहाचे सदस्य नसतात, उपाध्यक्ष असतात की नाही? असतात की. हा, मग चुकीचं येईल ना, हे चुकीचं येईल. पहिल्या फेरीत मतदान करू शकतात का? नाहीत करू शकत. बरोबर ना? नाही करू शकत. ठीक आहे, त्याच्यामुळं दुसरं पण सेंटेन्स चुकीचं, म्हणजे दोन्ही अयोग्य आहे. समजलं का? बघा, उपराष्ट्रपती असतात ना पदसिद्ध अध्यक्ष, आणि राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजेरीत कोण काम करतात? उपाध्यक्ष काम करतात. लक्षात आलं? पुढचा क्वेश्चन घ्या. हे आपण थोडं इरेज करूया आणि मग आपण पुढचा क्वेश्चन. सात नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय संघराज्यासंबंधीची खालील विधाने लक्षात घ्या. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमधून भारतीय राज्यघटनेने संघराज्याची वैशिष्ट्ये घेतली आहेत. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया. फेरीचे लेक्चर बघा माझे, मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. संघराज्याची वैशिष्ट्ये म्हटले, बरोबर आहे का? बघा, घटक राज्यामधील कराराचं फलित म्हणजे भारताचं संघराज्य. कराराने एकत्र आलेले आहेत का आपल्या इथली राज्य? विचार करा. भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून निघण्याचा अधिकार आहे. एकदम इझी क्वेश्चन, पण टॉपिक कोणता? संघ आणि त्याचे क्षेत्र. बरोबर. बघा, कोणती विधाने बरोबर नाहीत, म्हणजे चुकीची विधानं तुम्हाला विचारली. आपण काल बघितलं होतं 35च्या कायद्यामधून काय घेतलं? मूलभूत कर्तव्ये कोठून घेतली? घटनादुरुस्तीची पद्धत कोठून घेतली? राज्यपालांचं पद कोठून घेतलेलं आहे? बरोबर. तर पहिलं सेंटेन्स तर बरोबर आहे की अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमधून भारतीय राज्यघटनेने संघराज्याची वैशिष्ट्ये घेतली आहेत. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, म्हणजे तुमचा हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. आता इथं म्हटले घटक राज्यातील कराराचं फलित. लक्षात घ्या, आपला भारत अखंड होता. बरोबर. मग अखंड भारताचं विभाजन राज्यांमध्ये झालं. ओके. वेगवेगळी राज्य एकत्र येऊन भारत बनलाय का? नाही. अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये काय झालंय? वेगवेगळी राज्य कराराने एकत्र आली आणि मग अमेरिका बनला. आपल्यात तसं आहे का? नाही. आपल्याकडे आपला देशच पूर्ण अखंड होता, फक्त प्रशासकीय सोयीसाठी खूप वैविध्यता आहे म्हणून सोयीसाठी, कामाच्या सोयीसाठी विभाजन केलंय राज्यामध्ये, म्हणजे करार नाहीये इथं. त्याच्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. मग जेव्हा करार नसतो तेव्हा घटकांना फुटून निघण्याचा अधिकार असतो का? नाही.
अमेरिकेमध्ये कसं आहे, करारानं एकत्र आले. समजा एखादं राज्य म्हणलं नाही आम्हाला याच्यामध्ये राहायचं नाही, तर ते कुठून निघू शकतं. विनाशी तत्व अविनाशी तत्व तुम्ही वाचलं असेल की लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये, वाचलं पण पाहिजे. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. तर उत्तर काय आलं, 2 आणि 3. म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे, तिसरं पण विधान चुकीचं. ठीक आहे, चला 8वा क्वेश्चन बघा, काय विचारलाय क्वेश्चन. अनुसूचित जातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्य कोणती आहेत. क्वेश्चन चांगला आहे. काय विचारलाय क्वेश्चन बघा, अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्य कोणती आहेत. अनुसूचित जातींसाठीच्या कायदेशीर सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची तपासणी आणि परीक्षण करणे. बरोबर. संसदेला अहवाल सादर करणे. थर्ड सेंटेन्स आहे, अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे. काय येईल उत्तर बघा. चला, पुस्तकामध्ये तुम्हाला अनुसूचित जातींसाठीचा राष्ट्रीय आयोग दिले, सगळेच आयोग दिलेले आहेत. बघा, विचार करा. अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग. मग हे बर, तुम्ही जर अलीकडची न्यूज वाचली असेल ना, 2021 मधली अनुसूचित जाती आयोगाच्या म्हणजे NCSCच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली. अनुसूचित जाती आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. घटनात्मक संस्था आहे, बरोबर. कशासाठी काम करते, अनुसूचित जातींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी. बरोबर. कोणतं कलम संबंधित आहे, कलम 338. हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कर्तव्य पार पाडण्यासाठी राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेची तरतूद. बरोबर. चौकशी करणं, ओके, निरीक्षण करू शकतात, तक्रारींची चौकशी, सामाजिक आर्थिक विकास नियोजन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, सल्ला देण्याचा अधिकार आहे बरं का त्यांना. सल्ला देण्याचा अधिकार आहे. म्हणूनच तिसरं आणि तिसरं सेंटेन्स बरोबर आहे बघा, हा ऑप्शन गेला. सामाजिक आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेमध्ये सल्ला देऊ शकतात. ओके, त्याची पार्श्वभूमी पण आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रारंभिक घटनेचं जे कलम आहे 338, एका विशेष अधिकाऱ्याच्या नियुक्तीची तरतूद होती. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लिहिते मी खाली, 65वी घटना दुरुस्ती कायदा 1990, एक सदस्यीय प्रणाली. अनुसूचित जाती म्हणजे SC, जमाती म्हणजे ST, याच्यासाठी बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगामध्ये बदलली. ओके. 338 मध्ये 65वा दुरुस्ती कायदा 1990 सुधारणा करण्यात. ठीक आहे.
त्याच्यानंतर 89वी घटना दुरुस्ती कायदा पण आहे 2003. काय झालं? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या पूर्वीच्या राष्ट्रीय आयोगाचं 2004 साली स्वतंत्र आयोगामध्ये रूपांतर करण्यात आलं. याच्या अंतर्गत मग NCSC आणि NCST 338A याची स्थापना झाली. एवढं सगळं तुम्हाला करावं लागतं. इझी आहे. फक्त तुम्हाला हे कंटेंट प्रॉपर मिळणं गरजेचं आहे. कुठं मिळतं? लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये. जे रेफरन्स बुक मी तुम्हाला सांगितले, तुम्ही काय करता? तुम्ही फक्त थेरी करता. ह्या घटना दुरुस्त्या, कलम हे सगळं सोडून देता. नंतर तुम्हाला रचना बघावी लागते. कोण कोण असतं? उपाध्यक्ष असतात का? 3 सदस्य असतात का? यांची नियुक्ती कोण करतं? यांचं काम काय आहे? बरोबर. आणि आपल्या घटनेमध्ये अनुसूचित जातींच्या उत्थानासाठी घटनात्मक तरतुदी आहेत का? आहेत ना. कलम 15(4) आहे, कलम 16(4)A आहे. आता हे जे आर्टिकल मी सांगतेत ना, हे आर्टिकल तुम्ही चेक करून घ्यायचे. कलम 17 आहे, आर्टिकल 46 आहे, 335 आहे, 330 आहे, 332 आहे. ओके. पंचायतीशी संबंधित जर तुम्ही बघितलं तर घटनेचे कोणते भाग येतात? 11, 12, 9, 10 हे सगळं तुम्हाला बघून घ्यावं लागेल. बरोबर. चला, संसदेला अहवाल सादर करतात का? नाही. पहिलं आणि तिसरं सेंटेन्स आहे बरोबर. कायदेशीर सुरक्षा उपायांशी संबंधित सगळ्या बाबीची तपासणी आणि परीक्षा. आय होप तुम्हाला हे सगळं कंटेंट समजलं असेल. क्वेश्चन खूप छान होता, क्वालिटी क्वेश्चन होता. मी जेवढं तुम्हाला सांगितलंय, माहित नसेल, पुस्तकं नसतील तर नोट डाऊन करून घेत चला, पण पुस्तकं घ्या. बरोबर. 9वा क्वेश्चन बघा. 9वा क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्माचं समान संरक्षण करतं. निधर्मी म्हणा, कोणताही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी कलम 25, 26, 27 काल आपण हे बघितलेलं आहे. बरोबर. स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. धर्मनिरपेक्षता राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. पायाभूत संरचना म्हणजे हे जे तत्व आहे, हे जे वैशिष्ट्य आहे, हे कुठलीही घटना दुरुस्ती करून सुद्धा काढून टाकता येत नाही. विचारलेलं आहे कोणती विधाने बरोबर आहेत. बघा, सगळंच बरोबर आहे. बरोबर. आपल्या देशाचा स्पेसिफिक असा कोणता धर्म आहे का? आहे? नाही. सर्व धर्म समभाव. बरोबर. त्याच्यामुळं पहिलं सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. कलम 25, 26, 27 काय आहे? 25, 26, 27 काल आपण आर्टिकल बघितलेत ना. पंचवीस 26 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. बरोबर आहे. कलम 25 विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. कलम 26 धर्माविषयी व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य. कलम 27 विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य. म्हणजे हे कलम स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिली. आणि अजून एक कलम आहे या ग्रुपमध्ये, कलम 28
शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. ठीक आहे. धर्मनिरपेक्षता बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. उत्तर काय आलं? वरील सर्व. लक्षात येते. आणि जो दुसरा ग्रुप आहे आर्टिकलचा ते सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29-30 हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. चला 10 नंबरचा क्वेश्चन बघा. काय विचारलाय क्वेश्चन? क्वेश्चन दिलेला आहे की कोणती विधाने बरोबर आहेत? राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्या गृहाचे सदस्य नसतात. अध्यक्ष आणि पुन्हा इथं तेच सेंटेन्स आहे बघा जे आपण पाठीमागे बघितलं होतं. संसदेच्या दोन्ही गृहातील नामनिर्देशित ज्यांना नॉमिनेट केलेलं आहे, इलेक्टेड नाही, सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी सुद्धा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार असतो. वारंवार विचारलेला क्वेश्चन आहे बघा. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होतं? उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होतं? महाभियोगामध्ये कोण सहभागी होतं? बरोबर. काय येईल उत्तर बघा. बरोबर विधान विचारले. सिंपल आहे. पहिलं सेंटेन्स तर तुम्हाला माहितच आहे की फक्त अध्यक्ष सदस्य नसतात कारण ते उपराष्ट्रपती आहेत ना. पण उपाध्यक्षांची निवड त्यांच्यातूनच केली जाते की, मग ते नसतात कसं? असतात ना राज्यसभेचे सदस्य. हे विधान चुकीचं आहे. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. बरोबर. मला बरोबर विचारते. दुसरा अजून आपल्याला बघायचं. तर इथं बघा, संसदेच्या दोन्ही गृहामधले नामनिर्देशित केलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात का? नाही. इथं फक्त निर्वाचित सदस्य लागतात, इलेक्टेड. बरोबर. पण या सदस्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मात्र मतदानाचा अधिकार असतो बरं का. म्हणजे विधान 2 बरोबर. समजते का बघ? सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही. ओके. चल पुढचा क्वेश्चन घेऊया. काय आहे बघा पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते. राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते. पहिलं सेंटेन्स आहे कधी घोषित केली जाऊ शकते असा क्वेश्चन आहे. जेव्हा राज्य शासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्याच्या विधिमंडळात नामंजूर होते. सेकंड आहे जर राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे राज्य शासन काम करत नसेल तर राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते. तिसरं सेंटेन्स आहे जर केंद्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल तर राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते. आणि जेव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्द्यावर मतभिन्नता असेल तर राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते. काय उत्तर बघा. कशावरती आहे क्वेश्चन? राष्ट्रपती राजवट. बघा कलम 352, 356, 360 बरोबर ना. चला
पहिलं सेंटेन्स बरोबर आहे का? नाही. विधिमंडळ मध्ये विधेयक नामंजूर झालं म्हणून राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते, हे चुकीचं आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता तुम्ही चौथं सेंटेन्स वाचा डायरेक्ट, म्हणजे उत्तर येईल तुम्हाला. जेव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्द्यावर मतभिन्नता असेल तर म्हटले, हे पण नाही, म्हणजे हा ऑप्शन गेला. उत्तर आलं 2 आणि 3. राष्ट्रपती राजवट कधी घोषित केली जाते? जर राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे राज्य शासन काम करीत नसेल तर, आणि केंद्रानं जे काही निर्देश दिलेत त्या निर्देशाचं पालन करायला राज्य शासन जर असमर्थ असेल तर, म्हणजे उत्तर आलं 2 आणि 3. आता इथं बघा, तुम्हाला बरंच काही काही विचारलं जाऊ शकतं. राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्रामध्ये किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली, पहिल्यांदा कधी लागली, 1980 मध्ये लागली का, बरोबर, का लागली, अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात ना. जीके टाइप क्वेश्चन म्हणू शकतो आपण, पण जास्त येत नाही. तसं तर कॉन्सेप्च्युअलच क्वेश्चन विचारले जातात की राष्ट्रपती राजवट ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे का? मग विधिमंडळाची सत्ता कोणाकडे असते, काय असते? देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये, मणिपूर राज्यामध्ये सर्वात जास्त 10 वेळा, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये कधीच राष्ट्रपती राजवट नाही. आता इथं बघा, इथं आर्टिकल येतील का हो? कलम 356 नुसार राज्यातील घटनात्मक यंत्रणा विस्कळीत झाली. कलम 365, 355, तर आर्टिकल बघून ठेवा बरं का, फक्त आर्टिकल बघून ठेवा. आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट संपवली कशी जाते, कशी उठवली जाते? राष्ट्रपती राजवटीमध्ये काय होतं? मग एखाद्या राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू असेल तर राष्ट्रपती ही जी राष्ट्रपती राजवट आहे ही संसदेच्या परवानगीने उठवतात का परवानगी शिवाय उठवतात? पहिला क्वेश्चन. पुढे तुम्हाला विचारलं जातं की जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू असते तेव्हा काय चेंज होतो? राज्यपाल आणि राज्यातील कार्यकारी सत्ता कोणाकडे जाते? राष्ट्रपतींकडे. राज्याचा थेट कारभार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे. न्यायालयीन बाबी वगळता सगळी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते. विधिमंडळाची सत्ता संसदेकडे जाते. संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवटीमध्ये हायकोर्टाचे जे अधिकार असतात ना ते अबाधित असतात, लक्षातच ठेवा. उच्च न्यायालयावरती, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरती राष्ट्रपती राजवटीचा परिणाम होत नाही. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या साह्याने शासन चालवतात. ओके. मग तुम्हाला इतर राष्ट्रपती राजवट आणि जी राज्यपालांची भूमिका आहे ते थोडस वाचून घ्यावं लागतं. क्लिअर? म्हणजे राज्यपालांची राज्यघटनेशी रिलेटेड काही बांधिलकी आहे का? राजकीय कारणासाठी राष्ट्रपती राजवट कधी लागू केलेली आहे का? बरंच सगळं कंटेंट तुम्हाला अभ्यासावं लागतं. आता पहिल्या एवढं सोपं आहे का काही? नाही. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल.
पुढे जाऊया. 12 नंबरचा क्वेश्चन बघा. प्रत्येक राज्य व्यवस्थेतील राजकीय पक्षाचा सामाजिक संदर्भ निरनिराळा असतो. प्रत्येक राज्य व्यवस्थेतील राजकीय पक्षाचा सामाजिक संदर्भ कसा असतो? निरनिराळा असतो. खालील वाक्य साम्यवादी पक्षाच्या संदर्भात आहेत. पक्षांतरबंदी, पक्षांबद्दलची माहिती याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. पहिलं सेंटेन्स बघा. साम्यवादी पक्ष बेकायदेशीर आहे. साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यास कायद्यानं बंदी नाही. क्रांतीचा अग्रदूत, एकाच पक्षाच्या अनेक शाखा. खाली काय दिलेले बघा. देशांच्या गटाच्या खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय वरील 1, 2, 3, 4 यांच्याशी अनुक्रमे साधर्म्य सांगतो? बघा. इंग्लंड, अमेरिका, भारत, चीन. म्हणजे तुम्हाला एक एक सेंटेन्स बघायचं आहे. बरोबर. काय उत्तर बघा. असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा येऊ शकतात. चल. भारतामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली सांगा बरं? 1925. बरोबर. तर बघा इथे तुमचं उत्तर काय येईल? साम्यवादी पक्ष बेकायदेशीर आहे. इंग्लंड. बरोबर का? नाही, अमेरिका. साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यास कायदेशीर बंदी नाही. इंग्लंड. क्रांतीचा अग्रदूत आणि एकाच पक्षाच्या अनेक शाखा म्हणजे तिसरा ऑप्शन. प्रत्येक राज्यव्यवस्थेमध्ये राजकीय पक्षाचा संदर्भ कसा असतो? वेगवेगळा असतो. क्लिअर? समजा हा क्वेश्चन तुम्हाला अवघड वाटत असेल तर स्किप करून टाका. मेन्सचं कंटेंट आहे थोडस याच्यामध्ये. ओके. 13 नंबरचा क्वेश्चन घ्या. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. कलम 19 वरती. भारतीय संविधानाच्या कलम 19(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचे आधार कोणते आहे? पहिला आहे न्यायालयाचा अवमान, दुसरा आहे बदनामी, तिसरा आहे कायदेमंडळाचा अवमान, चौथा आहे राज्याची सुरक्षितता. काय उत्तर बघा. 13 नंबरचा क्वेश्चन. इझी क्वेश्चन आहे. म्हणजे याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स काय आहेत? न्यायालयाचा अवमान नाही झाला पाहिजे. तुम्ही भाषण करताय, तुम्हाला भाषणाचं स्वातंत्र्य दिलंय. बरोबर. तुम्ही काही बोलू शकता का? नाही. न्यायालयाचा अवमान नाही झाला पाहिजे, बदनामी नाही झाली पाहिजे, राज्याची सुरक्षितता. कायदेमंडळाचा अवमान हा येत नाही. तर 1, 2 आणि 4. म्हणून तर मूलभूत हक्कांवरती टीका केली जाते. बरोबर. प्रत्येक मूलभूत हक्काला काहीतरी मर्यादा आहे, काहीतरी रेस्ट्रिक्शन्स. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. 14 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. भारतामध्ये मतदारासाठी अपात्रतेचे निकष. अतिशय सोपा क्वेश्चन. वास्तव्य नाही म्हणून तुम्ही अपात्र ठरवताय. मानसिक दुर्बल आहे म्हणून तुम्ही अपात्र ठरवताय. गुन्हा किंवा भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कृत्य केले आणि आर्थिक लाभाचं पद धारण केले म्हणून मतदार अपात्र होऊ शकतो का? हो, नाही होऊ शकत ना. हा, वास्तव्य नाही, वास्तव्याची अट टाकू शकतात. म्हणजे आहे, टाकू शकतात नाही, आहे. मानसिक दुर्बल आहे, गुन्हा किंवा भ्रष्टाचार आहे, आर्थिक लाभाचं पद नाही. उत्तर आलं.
1, 2 आणि 3. ओके, तर बघा आजचं हे जे लेक्चर होतं टोटल 14 क्वेश्चन आपण एका तासामध्ये सोडवलेले आहेत. असे 300+ क्वेश्चन ठोकळ्यामध्ये आहेत. तुम्हाला स्वतः पण सॉल्व्ह करायचं. अजून 2-3 लेक्चर मी घेईन वस्तुनिष्ठ प्रश्नांवरती. पण तुम्ही लेक्चर कसं झालं हे मला कमेंटमध्ये सांगत चला. लेक्चर आवडलं तर लाईक करत चला. जर डाऊट असतील तर विचारत चला. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.